38 फुटाचा पुतळाही उभा करू शकला, आता पुन्हा 100 फुटाचा करणार. नशीब उद्घाटनाच्या वेळेस पडला नाही, नाहीतर त्यावेळेस अनेकांचे जीव गेले असते. तो 8 महिन्यांनी पडला. कसला काय करताय? एक वीट रचली नाही, तिथेही पंतप्रधानांच्या हस्ते तुम्ही त्याचं जलपूजन करून घेतलात. मूर्ख बनवण्याचा धंदा यांचा. आणि हे महाराजांचा पुतळा या ठिकाणी पडला. हे भ्रष्टाचारांचं पाप आहे. हे सरकारमध्ये असलेल्या केलेल्या भ्रष्टाचाराचं पाप आहे. इतका निकृष्ट दर्जा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर निकृष्ट दर्जाचं काम कसं होऊ शकतो? आणि तो पुतळा महाराजांचा पुतळा. महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, देशाचा स्वाभिमान, महाराष्ट्राच्या स्वराज्याचं मूळ आहे ते. आणि त्यावेळेस अशा वेळेस हा पुतळा किती गांभीर्यानं बांधायला पाहिजे. पण ठाण्याचा कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर येतो ज्याच्याकडे करोडोची कामं आहेत, त्याला ते दिलं जातं. आणि दिखावा म्हणून महाराजांचं प्रेम नाही, महाराजांच्या विचाराशी देणं घेणं नाही. खरं तर महाराज रयतेचे राजे होते. हे कुठले रयतेचे राजे आहेत? महाराज रयतेचे राजे म्हणून आम्ही त्यांना निवडतो. महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? तर हे अल्पसंख्याक समाजाचा माणूस होता. महाराजांनी कधी भेदभाव केला नाही. पण यांनी राजकारणासाठी महापुरुषांचा वापर करून स्वतःच्या मताची पोळी भाजण्याचं पाप हे सातत्यानं करतायत. पण या ठिकाणी महाराजांचा पुतळा या निकृष्ट बांधकाम करून पडला. मी सांगेल तुम्हाला, भविष्यात हे महायुतीचं महाभ्रष्टाचारी महापापी सरकार हे त्याच मातीत गाडलं जाईल जे छत्रपती शिवरायांचा, शिवप्रेमींचा ज्या भावना दुखावल्या गेल्यात, त्या भावनांना छेद दिला गेला, त्या स्वाभिमानाचा बदला नक्की जनता घेईल आणि भ्रष्ट लोकांना मातीत पुरेल हा मला विश्वास आहे. सत्ताधाऱ्यांचा गैरमार्गातून कमवलेला मोठा पैसा हा त्या बँकेत आहे. आणि त्या बँकेमध्ये भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा, गैरमार्गातून मिळवलेला पैसा, सगळा पैसा सेफ तिकडे आहे. त्यामुळं ती कृपा करायसाठी त्या बँकेला ही जागा दिली असं माझं ठाम मत आहे. जवळपास 17 भूखंड प्राईम गुजरातच्या मालकाला यांनी देऊन टाकलेत कवडीमोल भावाने, खिरापत वाटल्याप्रमाणे. आणि आता उरल्या सुरल्या जमिनी चेलाचपाट्यांना देण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. जमिनीची विल्हेवाट लावत असताना त्याला नियम, कायदा, कानून काही ठेवायचं नाही. आणि सगळं धाब्यावर बसवून आपल्या चेलेचपाट्यांना पोसण्यासाठी, त्यांना मोठं करण्यासाठी हे सगळे उद्योग महाराष्ट्र सुरू आहे. महाराष्ट्रात आता तिजोरी तर साफ केलीच, ओरबडून खालीली आहे. आता उरले सुरल्या जमिनी आहेत त्याची विल्हेवाट लावून महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं पाप ही सगळी मंडळी करतात. विधानसभेसाठी फंड जमा करते. फंड तर प्रचंड जमा केला आहे. 40% कमिशन गेला या लोकांचा. एवढं नालायक भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात कधी आलेलं नाही. सर्रास तोडपाणी चाललं आहे. सर्व कामं मॅनेज केले जातात, टेंडर मॅनेज केले जातात. 5 लाख कोटीचे टेंडर मागच्या 2 वर्षामध्ये झाले. 2 लाख कोटीचे टेंडर मुंबई बँकेमध्ये झाले, मुंबई कॉर्पोरेशनमध्ये झाले, महानगरपालिकेत झाले. सगळ्यामध्ये पैसा प्रचंड मिळाला जिथे तिथे त्यांना वाटेल तिथे. आणि आज खरं तर यांनी काम केलं असतं, महिलांचं संरक्षण केलं असतं, महिलांना पुरेशी सुरक्षा दिली असती, महिलांच्या गरिबीची जाण ठेवून मध्यमवर्गीयांचा लक्षात ठेवून जर काम केलं असतं तर लाडकी बहीण करायची गरज नाही पडली असती. एकीकडे बहिणींना लुटायचं आणि दुसरीकडे महिलांचं शोषण होत असताना डोळे मिटून बंद राहायचं. महिलांच्या लहान मुलींच्या शोषणावर बोलायचं नाही, आपले तोंडाला कुलूप लावायचं. आणि दुसरीकडे मात्र लाडकी बहीण म्हणून मिरवायचं. ब्रिजभूषणवर, त्या खासदारावर पैलवान महिला व महिलांचं शोषण केल्याचा गंभीर आरोप होता. त्याला पाठीशी घालणारे नालायक नतभ्रष्ट आहेत. त्यामुळे ह्यांच्याकडून काय अपेक्षा बहिणीच्या संरक्षणाची करायची? 1,500 रुपयांनी काय होणार? गॅस सिलेंडर 3 देतो म्हणून सांगतात, अजून त्याचा पत्ता नाही. परंतु खिरापत वाटायची पाळी का आली किंवा बहिणी लाडकी बहीण आत्ता का आठवली? तर काम काही केलं नाही. 5 वर्ष महाराष्ट्राला तिघांनी मिळून साफ केला, तिजोरी साफ केली. म्हणजे हे लुटेरे आहेत, डाकू आहेत की चोर आहेत, हे कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतात अशा प्रकारचं हे सरकार आहे. म्हणजे यांना चोरही म्हणता येईल, लुटेरे म्हणता येईल, डाकू म्हणता येईल, महाडाकू म्हणता येईल. असं सरकार कधी पाहिलं नाही. 15 वर्षात जेवढे टेंडर निघाले नाहीत तेवढे टेंडर या मागच्या 2 वर्षात काढले आणि प्रचंड पैसा कमवला. एकेका लोकसभेला 60-60 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे. म्हणजे हा पैसा आला कुठून एवढ्या कमी पिरियडमध्ये? तर महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवून, महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवून, महाराष्ट्राचा स्वाभिमान विकून गुजरातच्या चरणी लोटांगण घालणारे हे गुजरातचे गुलाम म्हणून महाराष्ट्रात काम करतायत. या सरकारकडून दुसरी काय अपेक्षा ठेवावी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.